नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे कॅटलिस्ट करियर इन्स्टिट्यूटमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, ज्याप्रमाणे SSC MTSच्या जागा आलेल्या आहेत त्याचप्रमाणे SSC CGLच्या जागांविषयी माहिती जी आहे ती आज आपण घेणार आहोत। SSC CGL ओके, तर याला म्हणतो आपण CGL म्हणजे काय, तर याला म्हणतो आपण कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ओके, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे सगळे विद्यार्थी ही जी एग्जाम आहे ओके SSC CGLची ही परीक्षा देऊ शकतात, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। मग याचे फॉर्म्स कधीपर्यंत भरायचे आहेत बरोबर, तसंच मित्रांनो एज लिमिट काय असणार आहे, एग्जाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, या सगळ्या गोष्टींवर आज आपण डिस्कशन करणार आहोत। सो चला सुरुवात करूया सेशनला। बघा, या परीक्षेचा फॉर्म जो आहे ऑनलाइन ॲप्लिकेशन जे असणार आहे ते तुम्ही 26/4 म्हणजे जून महिन्यापासून चालू झालेला आहे, तर तुम्ही 24 जुलैपर्यंत हा फॉर्म जो आहे तो भरू शकतायत ओके। सो 24 जुलैपर्यंत तुम्हाला SSC CGLचा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे, सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। नंतर लास्ट डेट जी असणार आहे तुमची तर 24/7 म्हणजे 24 जुलैला रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। पण माझं सजेशन असेल 1 ते 2 दिवसामध्ये पटकन हा फॉर्म सगळ्यांनी भरून टाकायचा आहे। दुसरी गोष्ट, लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाइन फी पेमेंट। फी पेमेंट कधी करताय तर 25/7 म्हणजे काय, 24ला फॉर्म भरायचा, लास्ट डेट असणार आहे तुमची 25 जुलै ओके। तसंच तुम्ही जर विंडो ॲप्लिकेशन फॉर्म बघितलं, काही करेक्शन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 10 ऑगस्ट किंवा 11 ऑगस्ट रात्री 11 वाजेपर्यंत या फॉर्ममध्ये करेक्शन करू शकताय। नंतर टायर 1 जर तुम्ही बघितलं तर याचं शेड्यूल कधी असणार आहे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुमची परीक्षा होणार आहे ओके येस। तर जसं प्री आणि मेन्स असेल तर जसं टायर 1 आणि टायर 2 असणार आहे, तर प्री जी असेल किंवा जी फर्स्ट एक्झाम असेल ती तुमची ओके कम्प्युटर बेस्ड असणार आहे, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मंथमध्ये ही परीक्षा होईल। आणि टायर 2 जी असणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ती डिसेंबर 2024 मध्ये तुमची होणार आहे। ही एक्झाम पास झाला तर दुसरी तुम्हाला पुढची एक्झाम देता येणार आहे, ठीक आहे येस। आता तुम्ही बघा, इथे एज लिमिट आपण बघू शकतो, इथे तुम्हाला पोस्ट दिलेल्या आहे, इथे डिपार्टमेंट दिलेले आहे, इथे कुठली पोस्ट आहे, ग्रुप बी ची, ग्रुप बी ए ची की ग्रुप सी ची, आणि त्यानंतर त्यानुसार इथे एज लिमिट जे आहे ते दिलेलं आहे। लक्षात घ्या, असिस्टंट ऑफिसर जर तुम्ही बघितलं ओके, तर असिस्टंट ऑफिसरसाठी बघा इथे सेंट्रल सिक्रेटेड सर्व्हिस जे आहेत 20 ते 30 आहे, इथे 18 ते 30 आहे, 20 ते 30 आहे, म्हणजे जनरली तुम्ही 18 ते 30 आपण इथे कन्सिडर करूयात बरोबर येस। तर ज्या इन्स्पेक्टर किंवा ऑफिसर पदाच्या ज्या एक्झाम्स आहेत ग्रुप बीच्या ओके, तसंच इथे बघा भरपूर साऱ्या पोस्ट आहेत, इन्स्पेक्टर आहे, नंतर असिस्टंट इन्फोर्समेंट आहे, सब इन्स्पेक्टर, नंतर इन्स्पेक्टर पोस्ट 18 ते 30 इथे पण तुम्हाला एज लिमिट दिलेलं आहे। पण लक्षात घ्या 30 वय जे आहे तर ते पण ऑगस्ट महिन्यानुसारच आपण कॅल्क्युलेट करणार आहोत। म्हणजे जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये ओके किंवा समजा तुम्ही नोव्हेंबरमध्ये जर 18चे झाले होणार आहात तर तुम्हाला एक्झाम देता येणार नाही, लक्षात घ्या। तर 1/8 ओके 2024 नंतर तुमचं जे वय आहे ते 18 भरलं पाहिजे। तर आपण इथे बघितलं की पे लेवल ओके 6 जी आहे, जिचं पेमेंट 35,400 ते 1,12,400 असेल, त्यासाठीच्या ह्या पोस्ट आहेत। आणि इथे सुद्धा आपण काय बघू शकताय, एज लिमिट बघू शकता 18 ते 30 आहे, आणि इथे जो ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे त्याचं एज लिमिट काय पाहिजे, 18 ते 32 मध्ये पाहिजे आहे बरोबर। इथे लेवल 5 जे आहे म्हणजे ज्याचा पगार 29,200 ते 92,300 असणार आहे, त्यांचं एज लिमिट 18 ते 27 इयरपर्यंत हवं आहे ओके। तर ऑडिटर किंवा अकाउंटंटच्या ह्या पोस्ट आहेत। त्यानंतर पे लेवल 4 मध्ये 25,500 ते 81,100 पर्यंत पोस्टल असिस्टंट, सिनियर असिस्टंट ओके, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर यांचं एज 18 ते 27 इथे असणं अपेक्षित आहे, ठीक आहे। तर इथे तुम्हाला सांगितलेलंच असेल बघा कुठेतरी ओके की एज जे आहे ते तुमचं सेंट्रलला कसं लागतं, ऑगस्टच्या याच्याप्रमाणे तुम्हाला लागत असतं बरं। तर तुम्ही कोण पेपर देऊ शकता, तर सिटीजन ऑफ इंडिया, सब्जेक्ट ऑफ नेपाल किंवा सब्जेक्ट ऑफ भूतान, ठीक आहे, इथे तुम्हाला म्हटलेलं आहे। एज लिमिट इथे म्हटलेलं आहे ॲज ऑन
1/8/2024 मी आधी पण तुम्हाला सांगितलं की 1 ऑगस्टनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय मित्रांनो की ज्यांना 18 ते 27 वर्ष एज लिमिट दिलेलं आहे तर त्यांनी ओके 2/8/1997च्या आधी ते बॉर्न झालेले नको आहे आणि 1/8/2006 नंतरचे बॉर्न झालेले नको आहे. ज्यांना एज लिमिट 20 to 30 इयर्स दिलंय ते 1994च्या आधी बॉर्न झालेले नको आहे आणि 2004च्या नंतरचे नको आहे. ज्यांना 18 ते 30 दिलंय ते 2/8/1994च्या आतले नको आहे बरोबर आणि 1/8/6च्या नंतरचे नको आहे बरोबर. आणि ज्यांना एज लिमिट 18 ते 32 दिलंय ते 2/8/1992च्या आधी त्यांचा जन्म नको आहे आणि 1/8/2006च्या नंतर पण त्यांचा जन्म नको आहे. तर या दोघही तारखांच्या मधली बर्थ डेट आपली हवी आहे. इन शॉर्ट असं इथे सांगितलेलं आहे बरोबर. एज रिलॅक्सेशन आहे का? ऑफकोर्स आहे. तर बघा SC ST कॅटेगरीला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे, OBCला 3 इयर्स आहे, PWBD अनरिझर्वला 10 इयर्स आहे, PWBD OBCला 13 इयर्स आहे, PWBD SC STला 15 इयर्स आहे. एक्स सर्व्हिसमॅनला सुद्धा इथे काय एज रिलॅक्सेशन आहे. बाकीचं पण बरंच तुम्हाला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. येस, विडोसाठी विधवांसाठी पण एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. ठीक आहे. सो अगदी सोपा सिलेबस आहे जो तुम्ही आता महाराष्ट्र लेवलवर TCS IBPSचा अभ्यास करताय. ओके. त्याचप्रमाणे तुम्हाला या SSC CGLचा देखील अभ्यास जो आहे तो करायचा आहे मित्रांनो आणि अजिबात कठीण नाही आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे. फक्त याचं लक्षात घ्यायचं की ह्या ज्या आपल्या परीक्षा आहे ओके परीक्षांची डेट जवळपास म्हणजे मंथ तरी इथे फिक्स दिलेला असतो. दुसरी गोष्ट एक क्लॅरिटी परीक्षेमध्ये असणार आहे. म्हणजे असं नाही की आता फ्री झाली आहे मग मेन्स कधीतरी होणार, टायर 1 झालाय टायर 2 कधी होणार, मग जॉईनिंग कधी होणार, असं नाही आहे. सगळ्या गोष्टी या परीक्षेच्या कशा असतात फिक्स असतात. कम्प्युटर बेस्ड आहे. दुसरी गोष्ट हा पेपर मात्र तुम्हाला की जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन्स असतील, मॅथ्स रिझनिंग असेल हे तुम्हाला हिंदीतनं द्यावं लागणार आहे. हिंदी किंवा इंग्लिश 2 ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. मराठी मात्र देता येणार नाही आहे. ठीक आहे. तसं SSC IMTS तुम्हाला मराठीतनं पण देता येणार आहे. मग लक्षात घ्या यामध्ये बघा स्कीम ऑफ टायर 1 इथे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. येस, तर यामध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचा पहिला पेपर तुमचा होणार आहे. ओके. ज्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स असणार आहे आणि 50 मार्क्ससाठी असणार आहे. जनरल अवेअरनेस जर तुम्ही बघितलं तर 25 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 मार्क्स आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 मार्क्स. 50-50 क्वेश्चन म्हणजे एक क्वेश्चन किती मार्क्सचा असणार आहे तर एक क्वेश्चन तुमचा 2 मार्क्सचा असणार आहे. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला हा पेपर जो आहे तो सॉल्व करायचा आहे. 1 तासामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व करायचे तर एकूण 100 क्वेश्चन तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहे. पेपर 200 मार्क्सचा. लक्षात घ्या पेपर किती असणार आहे तर 200 मार्क्सचा पेपर असणार आहे मित्रांनो आणि त्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व करायचे असणार आहेत. आलं लक्षात? येस. त्यानंतर बघा जर टायर 1 विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप. तुमची कशी असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. हे सगळे क्वेश्चन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे. विल बी सेट इन बोथ इंग्लिश अँड हिंदी. ओके. येस, तर तुमचे हे जे प्रश्न आहेत हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे. फक्त इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच द्यावा लागतो मित्रांनो, हे तर आपल्याला माहिती आहे. मॅथ्स रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल, मॅथ्स रिझनिंग जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तुम्हाला हिंदीतून सुद्धा सॉल्व करता येणार आहे. सो हे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. दुसरं जर आपण बघितलं तर पेपर फर्स्ट टायर 2चा जर बघितला यामध्ये हा पेपर 2 तास 15 मिनिटाचा असणार आहे. यामध्ये मॉड्यूल फर्स्टमध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज असेल जो 30 प्रश्न असतील. रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स असेल त्याच्यात 30 प्रश्न असतील. असे 60 प्रश्न, एक प्रश्न 3 मार्कला, असं 180 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे. आणि लक्षात घ्या हे 60 प्रश्न तुम्हाला 1 तासात सॉल्व करायचे आहेत. ओके. येस, हे 60 प्रश्न ओके हे जे 60 क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला किती सॉल्व करायचे 1 तासामध्ये तुम्हाला सॉल्व करायचे आहेत मित्रांनो. ओके. येस. त्यानंतर बघा सेक्शन सेकंड तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 45 मार्क्सला असणार आहे. जनरल अवेअरनेस 25 मार्क्सला असणार आहे. असे 70 क्वेश्चन्स आणि मार्क्स किती असणार आहे 210. सो इच क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. ओके. इच क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. आफ्टर दैट इन द सेक्शन थर्ड कंप्यूटर नॉलेज मॉड्यूल. सो आपको यहाँ पे
कंप्यूटर का नॉलेज भी होना चाहिए, ठीक है। सो याच्यामध्ये 20 क्वेश्चन असणार आहे, ईच क्वेश्चन इज फॉर दी 3 मार्क्स, ओके। सो टोटल कितना हुआ 60 मार्क्स, 60 मार्क्ससाठी तुमचा पेपर असेल, ओके। सेक्शन 3 चा कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल असणार आहे, 20 प्रश्न किती मिनिटात सोडवायचे, 15 मिनिट्समध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन सोडवायचे आहे। यू कॅन सॉल्व दी 20 क्वेश्चन विद इन दी 50 मिनिट्स गाईज, ओके। त्यानंतरचं बघितलं सेक्शन 3 मध्ये काय आहे, तर डाटा एंट्री स्पीड टेस्ट असणार आहे तुमची, ओके। डाटा एंट्री तुम्हाला करायची असणार आहे, 1 डाटा एंट्री टास्क तुम्हाला असणार आहे, ओके। येस, तर 20 मिनिट्स तुम्हाला, ओके, याच्यामध्ये तुम्हाला 50 मिनिट्समध्ये एक जो टास्क आहे तो कंप्लीट करायचा आहे। पेपर 3 जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सचे 100 क्वेश्चन्स असणार आहे, ईच क्वेश्चन 2 मार्क्स, ओके। सो 200 मार्क्सचा असं तुमचा इथे हे सेक्शन पेपर सेकंड असणार आहे, 2 तासाचा असणार आहे, ठीक आहे। येस, तर अशा पद्धतीने तुम्ही बघा पेपर सॉल्व करायचा आहे। दुसरी गोष्ट, सेक्शन टायर सेकंड विल इन्क्लूड कंडक्टिंग ऑफ पेपर फर्स्ट अँड पेपर 2 इन सेपरेट शिफ्ट्स ऑर डेज, म्हणजे पेपर टायर 2 जो आहे तो वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये किंवा वेगवेगळ्या डेजमध्ये तुमचा होऊ शकतो। जसं की तुम्ही हे जे आहे इंग्लिश असेल किंवा कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल असेल, ओके, तर हे वेगळं देणार आहात, बरोबर। पेपर फर्स्ट तुम्ही वेगळा देणार आहात आणि हा जो पेपर सेकंड आहे स्टॅटिस्टिक्सचा तो पेपर वेगळा होणार आहे। पेपर फर्स्ट इज कंपल्सरी फॉर ऑल द पोस्ट, तुम्हाला पेपर फर्स्ट कंपल्सरी आहे, पण सेकंड पेपर जो असेल तो कोणासाठी असणार आहे की जो फक्त ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी अप्लाय करणार आहे, ओके। येस, तर त्यासाठी हा पेपर सेकंड म्हणजे स्टॅटिस्टिकलचा जो 100 मार्क्सचा पेपर आहे तो फक्त तुम्हाला JSO या पोस्टसाठी द्यायचा आहे, ठीक आहे। येस, मग इथे तुम्हाला दिलेलं आहे की मॉड्यूल 1 मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज आहे, मॉड्यूल 2 मध्ये जनरल रिझनिंग इंटेलिजन्स आहे, मॉड्यूल 1 मध्ये इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन आहे, जनरल अवेअरनेस पण आहे। याचा सेपरेटली आपण सिलेबस जो आहे तो बघणार आहोत की इंग्लिशचा काय आहे, मॅथ्सचा काय आहे, जनरल अवेअरनेसमध्ये काय आहे, तर ते आपण सगळं इथे बघणार आहोतच, ठीक आहे। मॉड्यूल 1 मध्ये कम्प्युटर नॉलेज टेस्ट आणि मॉड्यूल 2 मध्ये डाटा एंट्री स्पीड टेस्ट आपलं असणार आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपला हा जो पेपर आहे मित्रांनो हा कंडक्ट केला जातो। सो माझा आग्रह असेल की प्रत्येकाने हा जो पेपर आहे हा पेपर द्यायचाच आहे, ठीक आहे। येस, लक्षात घ्या, इट विल बी मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट्स टू क्वालिफाय द ऑल सेक्शन्स ऑफ पेपर फर्स्ट, ओके। आधी तुम्ही पेपर फर्स्ट क्लिअर करायचा आहे। टायर 2 जे असणार आहे पेपर फर्स्ट आणि सेकंड, ओके, तर ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, मल्टिपल चॉईस असणार आहे, एक्सेप्ट मॉड्यूल 2 ऑफ सेक्शन 3, ओके, ऑफ पेपर फर्स्ट। तर हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, ते पण तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश कुठल्याही लँग्वेजमध्ये देऊ शकतायत मित्रांनो, ठीक आहे। तर डाटा एंट्री स्पीड टेस्टमध्ये काय आहे ते पण इथे सांगितलेलं आहे बघा की तुम्हाला डाटा एंट्री स्पीड टेस्ट जी आहे तिचं ड्युरेशन किती आहे, 15 मिनिट्स असणार आहे, ठीक आहे। येस, तर बघा ती कंडक्ट केली जाणार आहे, तुम्हाला पॅसेज तिथे दिला जातो, 2000 की डिस्प्रेशन म्हणजे 2000 कीज तुम्हाला टाईप करायच्या असतात, किती मिनिटामध्ये, 15 मिनिट्समध्ये, ओके। 2000 कीज तुम्हाला 15 मिनिट्समध्ये टाईप करायच्या असतात, हे तुम्हाला डाटा एंट्री स्पीड टेस्टमध्ये दिलेलं असणार आहे, ठीक आहे। येस, तर अशा पद्धतीने पेपरचा जो पॅटर्न आहे तो आपण इथे बघितला आहे। एज लिमिट काय आहे, सिलेबस काय आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन काय आहे, फॉर्म कधी फिलअप करू शकतात, एक्झाम कुठल्या लँग्वेजमधून होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे क्लॅरिफाय करून दिलेल्या आहेत, ठीक आहे। सो काही शंका असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकताय। इथे थांबूयात, ओके। पुढचं सेशन जे असेल ते आपलं सिलेबस डिकोडिंगचं असणार आहे, नक्कीच आपण व्यवस्थितपणे याचा सिलेबस जो आहे तो समजून घेऊयात, ओके। सो थांबूयात इथे, पुन्हा भेटू असंच एका नवीन सेशनमध्ये। थँक्यू सो मच एव्हरीवन।